की आम्ही शेतकरी राबतो शेतावरी आणि जगवतो दुनियेला, उघडी पोरण उपास मार आमच्या नशिबाला. अशा लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. काही दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल. त्या अगोदर शेतकरी संघटना, शेतकरी क्रांतिकारी संघटना ही देखील निवडणूक मैदानात लातूरमध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, काय सगळी रणनीती असणार आहे? खरं तर या ठिकाणी जी होऊ घातलेली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्या निवडणुकीच्या अनुषंगानं क्रांतिकारी शेतकरी संघटना, त्याच पद्धतीनं अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन आणि तत्सम जे काय प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात काम करणारे आंदोलक म्हणून ज्या ज्या काही संघटना आहेत, त्या संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आणि शेती माती आणि संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये रविकांतजी तुपकर साहेब असतील, छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विजयकुमार घाडगे पाटील असतील, यांच्या आशीर्वादानं औसा तालुक्यातील आशिवगणातून पंचायत समितीसाठी माझा उमेदवारी मी दाखल केलेला आहे. खरं तर या ठिकाणी उमेदवारी दाखल करत असताना शेती मातीसाठी लढणारी आम्ही पोरं, शेतकऱ्याची सामान्य घरातली पोरं उद्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं या प्रस्थापिताला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. किती महत्वाची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची असतील किंवा पंचायत समितीची या वर्षीची जी होऊ घातली आहे? खरं तर ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या जी निवडणूक आहेत तर सामान्य पोरांच्या कार्यकर्त्यांच्या घरातल्या निवडणूक आहेत. आणि गेल्या 25 वर्षापासून 20 वर्षापासून या भागात मी काम करतोय. शेती माती संस्कृतीसाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना निराधारांचे प्रश्न असतील, गोरगरिबांची प्रश्न असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या पोरानं निवडणूक लढायचं नाही की काय, अशा पद्धतीचा ह्या व्यवस्थेनं उभा केलेला जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाला चिरण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये एक स्वतंत्र शेतकऱ्याच्या पोराची ही निवडणूक असेल आणि माझ्या गणातून मी निश्चितपणानं गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. कशा पद्धतीचा विरोध असणार आहे, कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक असेल असं तुम्हाला वाटतंय? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती? खरं तर शेतकऱ्याचे प्रश्न ऐरणीवर मांडत असताना कर्जमुक्तीचा प्रश्न असेल, विम्याचा प्रश्न असेल किंवा त्यांना जे मूलभूत सेवा सुविधा उभा करण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, हे प्रस्थापित व्यवस्थेनं सरकार असो किंवा विरोधक असो यांनी सरकारच्या किंवा विरोधकाच्या अजेंड्यावर शेतकऱ्याचे प्रश्न नाहीत, मजुराचे प्रश्न नाहीत. एका ठिकाणी असं म्हटलं जातं साहेब, पद्धतीची व्यवस्था या समाजामध्ये आहे आणि ही व्यवस्था बदलण्याचं काम रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय विजयकुमार घाडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभा करतोय आणि येणाऱ्या काळात आमचाच गुलाल असेल अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा या ठिकाणी मी करतोय. कशा पद्धतीनं इतर ठिकाणी, ज्या ठिकाणी आणि कशा पद्धतीनं तुमचं हे असणार आहे? शेतकरी संघटना कशा पद्धतीने काम तर लातूर जिल्ह्यामध्ये 27 तारखेला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि जिथं जिथं आमचे सगळे कॅन्डिडेट आहेत किंवा आमच्या समविचारी कॅन्डिडेट असतील, ते कॅन्डिडेट निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे. आणि जिथं व्यवस्थेच्या विरोधात ज्यांना आवाज बुलंद करेल, तो आवाज अधिक ताकदीचा करण्यासाठी म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो. शेतकरी क्रांतिकारी संघटना आणि छावा एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जात असल्याचं पाहायला मिळतंय. लातूरमध्ये अनेक समीकरणं समोर येताना पाहायला मिळत आहे. नंतर शेतकऱ्यांची निवडणूक आणि जिल्हा परिषदेतलं हे एकूण सगळं असलेलं वातावरण, यामध्ये शेतकरी संघटनेनं देखील आता निवडणूक मैदानात उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.